छिन्दन्ति शस्त्राणि नैनं दहति पावका न चैनं क्लेहयन्त्यापो न शोषयति मारुतः दिवसामागुनरात्र धावते सकाळ संध्याकाळ सूत्रधार जो या साऱ्याचा नावतयाचे काय तयाच्या मनात दडले नकळे कधी कुणा क्षणात होते संभव सारे क्षणापूर्वीचे असंभव 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 असंभव। मध्यंतरी त्याने शुभ्राची भेट मागितली होती। हे बघ, तुझ्या आणि ममामध्ये काय प्रॉब्लेम्स आहेत ते मला माहिती नाही, पण त्या प्रॉब्लेम्समुळे तुमच्यापेक्षा मला त्रास होतोय। विक्रांत भोसलेची बदली झाली। काय? कुठे? विक्रांतचा फोन लागत नाहीये। हे पुन्हा असं कसं घडू शकतं आजोबा? विक्रांतची बदली झालीये। का? नाही सांगितलं नाही पोलिसांनी अजून। बाबांना फोन केलास ना प्रिया? मग काय म्हणाले ते? काय ग, काय म्हणाले ते? माहित नाही मला। अगं माहित नाही म्हणजे काय? बोललीस ना तू त्यांच्याशी? त्यांची फाईल राहिली महत्वाची म्हणून फोन कर म्हटलं होतं मी तुला। तो फोन केलायस ना प्रिया? नाही केलाय मी काही फोन वगैरे। फोन केलाच नाहीस तू का? नव्हता का माझा मूड? मूड? हे कसले मूड तुमचे? म्हणजे आम्ही आमची कामं तुमचे मूड बघून सांगायची का तुम्हाला? अगं हे काय करतेस प्रिया? सालं सोलून बटाटे चिर म्हणून सांगितलं ना तुला, तसेच काय चिरतेस तू? तुला काम करायचं नसेल ना तर नाही म्हणून सांग। माझ्यासाठी दुप्पट कामं करून ठेवू नकोस। काय झालंय काय? घरातल्या कामात अजिबात लक्ष द्यायचं नाही असं ठरवलंयस का तू? जा 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 तू, मी करते काम ही सगळी। जा आपण जाऊन झोपा, नाहीतर फोनवर बोलत बसा, मी बघते काय करायचं ते। एक मिनिट काय झालं मुन्ना? कांद्यांसारखं बटाटे चिरताना सुद्धा डोळ्यात पाणी येतं? नवीन शोध लागला? बघू जरा बघू डोळ्यात। मुन्ना काय झालं? खडाजंगी झालेली दिसते। काही नाही। मला एक गोष्ट आजपर्यंत समजलेलीच नाही। बरंच काही घडलेलं असतं आणि चेहऱ्यावर स्पष्टपणे दिसत असतं, तेव्हाच लोक सगळे म्हणतात काही नाही म्हणून। फार काही नाही रे, प्रियाचं लक्ष नव्हतं कामात म्हणून जरा आवाज चढला माझा। काल यांचा फोन आला होता, कसली तरी महत्वाची फाईल राहिली म्हणून, म्हणजे कसली तरी त्यातली माहिती हवी होती त्यांना। हिला म्हटलं जरा बाबांना फोन कर। हो हो करते म्हणून अगदी आशीर्वाद दिला मला आणि विसरल्या बाई। आता त्यांचं जर तिथे काही अडलं। काम डाऊन आहे, काम डाऊन एवढंच आहे ना, मी करतो ना फोन, डोंट वरी। लाडावली आहे नुसती। शांती शांती, तू आता त्या विषयावर बोलू सुद्धा नकोस। तुला बोलायचं असेल ना तर या विषयावर बोल की आजचा बेत काय आहे। आजचा आधी लहान आहेस का तू आता? तुझ्यापेक्षा अजून लहानच आहे ना। बर बर, तुला पदराला हात पुसायचेत ना, जा शुभ्राच्या पदराला जाऊन पुस। काही हरकत नाहीये, पण शुभ्रा क्वचितच साडी नेसते ना। अरे हो, त्याच्यावर आठवलं, तू आणि शुभ्रा माईंकडे जाणार होतात ना, त्याचं काय झालं? बॅग भरून तयार आहे। शुभ्रा म्हणत होती की बाबांना येऊ दे मग जाऊया। का? का म्हणजे आईला एकटं एकटं वाटेल ना। ए मला काय एकटं एकटं वाटायचं? आजोबा आहेत, प्रिया मॅडम आहेत, किती दिवस ऐकते मी तुम्ही जाणार जाणार म्हणून। माणसाच्या मनात आलं ना की लगेच जाऊन यावं। कुठलं काम केव्हा समोर येईल काही सांगता येत नाही। 2 दिवस तरी जाऊन या रे, माई वाट बघत असतील।
मा साहेबांची अशी इच्छा असेल तर आम्ही उद्याच प्रस्थान करतो. आशीर्वाद द्या. धपाटा देते पाठी. तोही आम्ही गोड मानून घेऊ. आधी अरे आधी प्रिया, तुझ्या डोळ्यात टचकन आलेलं हे पाणी रागाचं नक्कीच नाहीये, आनंदाचं आहे, आतुरतेचं आहे, कसलाही का असेनात. पण तुझ्या डोळ्यात मला अजूनही तीच ओढ दिसतीये प्रिया, जी 4 महिन्यांपूर्वी होती, 4 दिवसांपूर्वी होती. अजूनही आहे. बापरे, अजूनही केवढे प्रश्न आहेत डोळ्यात. आहेतच. मिळतील प्रिया, तुझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तर मिळतील. जाताना तुला भेटून जायचं होतं प्रिया, सगळं काही सांगायचं होतं, पण परिस्थिती तशी होती की काही सांगू नाही शकलो. आणि मग आपल्यात दुरावा निर्माण झाला. तो दुरावा परिस्थितीने इतका काल लांबवला हे आत्ता कळतंय मला. दुरावा ही परिस्थितीनेच निर्माण केला. आणि माझ्या सगळ्याच प्रश्नांची उत्तर मला आत्ता नकोय, कारण जर प्रश्नच संपले तर उत्तर मागण्याची मला पुन्हा संधी कशी मिळेल. मला असं वाटतं आपण रोज भेटायला हवं, नाही का? या केसच्या संदर्भात घडणाऱ्या घटना तरी एकमेकांना निदान फोनवर रोज सांगायला हव्या. केस, घटना, चौकशी या व्यतिरिक्त आपण काही बोलू शकत नाही का दुसरं? आपण हो, आपण. अच्छा, म्हणजे मला इथे बोलवून घेण्याचं कारण काढावं लागलं. केस, गुन्हे, चौकशी या सगळ्या गोष्टी आयुष्य असतील इन्स्पेक्टर विक्रांत भोसलेंसाठी. पण कधीतरी फक्त विक्रांत म्हणून चौकशी केली, जरा बोललात तर तो गुन्हा नाहीये. बाहुली, आजोबा संध्याकाळपासून फोन करते, फोन बंद आहे. शांत हो बाळा. कशी शांत हो? आजोबा विक्रांतची बदली झाली एवढंच कळलंय आपल्याला. कुठे झाली आहे, ते कधी परत येणार, वजनवार सुद्धा काही सांगत नाहीये. काय समजायचं आपण? आजोबा विक्रांतचा फोन बंद आहे, कसं सुचेल मला काही? आणि त्यांनी सुद्धा जाताना एक फोन करू नये असं कोणी वागतं का मैत्रीत? श्रीराम, श्रीराम. विक्रांत माझाही खूप जवळचा मित्र आहे, पण तो कोणते खेळ खेळतो त्याचं त्यालाच माहित. आधी आपल्या सगळ्यांना एका कोड्यात टाकायचं, मग ते कोडं सोडवण्यासाठी एका जवळच्या माणसाला पाठवायचं. मग
आपल्याला त्या माणसाच्या नात्यांच्या बंधात बांधायचं आणि ते बंध घट्ट होण्यापूर्वीच त्या माणसाला दूर घेऊन जायचं. आजोबा पण अशी काय चक्र फिरावीत आजोबा, अशी एकाएकी त्यांची बदली व्हावी. पावली बदली ही पोलिसांनी केलेली आहे. त्यांनी टर्मिनेशन लेटर दिलेलं नाही ना अजून. मग झालं तर. पण एक मात्र खरं आहे, विक्रांत इथून गेल्यामुळे एक संरक्षक कवच गेल्यासारखं झालं. श्रीराम श्रीराम. घ्या पाणी. काही नकोय मला तुझं पाणी बिणी. किती फोन केले मी तुला, माझे सगळे फोन टाळत होतीस तू, एकदाही फोन घेतला नाहीस. मला माहित नाही तुला वेळ होता का नव्हता, शेवटी मलाच इथे यावं लागलं तुला भेटायला. तसं नाहीये कुसुमात्या. तसं नाहीये मग कसं आहे? कुसुमात, आपल्या दोघींची अवस्था काय वेगळी आहे का? वेगळीच आहे, खरंच सांगते वेगळीच आहे. मला तुझी किती काळजी वाटते, पण तुला माझी अजिबात काही काळजी वाटत नाही. आणि काळजी वाटत असती ना तर एकतरी फोन केला असतास तू. कुसुमात्या, तुमचाही गैरसमज झाला ना माझ्याबद्दल. कसला गैरसमज? कुसुमात्या, कसं सांगू तुम्हाला, देवानी ना माझ्या जवळच्या माणसांच्या आयुष्यात कायमच अडचणी निर्माण केल्या. आधीला माझ्यापासून दूर नेलं, म्हणून मला वाटलं की तुम्ही माझ्या जितक्या जवळ याल ना तितक्या अडचणी तुमच्या आयुष्यात येतील. आणि त्यात पोलिसांनी जर आपल्या दोघींना एकत्र बघितलं तर तुम्हाला घेतील ना ते जबानीसाठी आत. म्हणून अगं हेच सांगायला मी आले होते ना. अगं आपली पोलिसामध्ये ओळख आहे, घाबरू नकोस तू. पोलिसात ओळख आहे? हो, तो विक्रांत भोसले. अगं इन्स्पेक्टर विक्रांत भोसले नाही का, तू पोलीस स्टेशन मध्ये होतीस तो. विक्रांत भोसलेशी मैत्री आहे तुमची? हो. कुसुमात्या, तुम्हाला माहित नाही तो माणूस सद्गुणांचा पुतळा आहे. हो, अगदी सद्गुणांचा पुतळा. विक्रांत भोसले. कुसुमात्या, तो विक्रांतच होता ज्याने मला पकडलं होतं. आणि तो विक्रांतच असता ज्याने तुला सोडलं असतं माझ्या एका शब्दावरती. हो, एवढ्या चांगल्या ओळखता तुम्ही त्याला. मग माझ्यासाठी एक काम कराल? आता कसं करणार अगं, विसर सगळं. का? अगं इतक्या चांगल्या माणसाची बदली झाली ग, बदली. काय? बघ ना गो, का केलं, कुणी केलं, तो परत केव्हा येणार हे काही माहिती नाहीये कोणाला. काय सांगताय काय तुम्ही कुसुमात्या? हो अगं, काहीच सुचत नाही अगं. मला सुद्धा काहीच सुचत नाही हो कुसुमात्या. चांगल्या माणसांच्या बाबतीतच असं का होतं ना? माझा अजून विश्वासच बसत नाही हो ह्याच्यावर. कुठे असेल ग तो, काय करत असेल? मला ना सुलेखा त्याला शोधून काढायचा आहे. काय करावं ग? हा, त्याचा फोन सुद्धा लागत नाहीये, काही कॉन्टॅक्ट होत नाहीये. काही बरं वाईट तर नसेल ना झालं? तुम्ही नका काळजी करू कुसुमात्या, मी तुम्हाला मदत करीन ना त्याला शोधायला. कुणाशीच कॉन्टॅक्ट होत नाहीये ना आता, तर शोधायलाच हवं त्याला. तुम्ही काळजी करू नका.
माझ्याशी बोललात ना, आता निश्चिंत राहा. हं? अगो बाई, अगं मी ज्याच्यासाठी आले होते ते विचारायचंच विसरून गेले. अगं ममा कशा आहेत? हां नाही, मध्यंतरी त्यांना हॉस्पिटलमध्ये नेलं होतं ना, आता कशा आहेत त्या? बऱ्या आहेत? बरी आहे. आज झोपली. हो. उठव तिला. नाही नाही नाही, नको नको, झोपू दे झोपू दे. अगं नाही, मी इथून अशी जात होते ना, अशी सहजच म्हटलं जाता जाता चौकशी करावी, आहेत ना, म्हणजे बऱ्या आहेत ना, म्हणून म्हटलं चौकशी करावी जरा. बरी आहे. तिच्यासाठीच औषध आणायला जात होते. आपण एकत्रच जाऊया का? नको नको, काय कर मी ते, मी आधी जाते, तू नंतर ये मागून. का? नाही नको अगं, पोलिसांनी जर का आपल्या दोघींना एकत्र बघितलं ना, तर ते मला पकडतील. त्यातून विक्रांतची बदली झाली. तो असता तरी मी आले असते तुझ्या बरोबर. किती गुणी मुलगा ग बाई बाई. चल येते ग. हा येते मी. हॅलो, इन्स्पेक्टर विक्रांत भोसले आहेत का? का या पोलीस स्टेशनला दुसरा इन्स्पेक्टर नाहीये का? काय? नाही, काही नाही. इन्स्पेक्टर भोसले ते नाहीये तिथं. नाहीत म्हणजे अजून आले नाहीत का? नाही. कुठे गेलेत? कुठे बाहेर गेलेत का? हो. कुठे बाहेर म्हणजे कुठे? अहो बाहेर म्हणजे बाहेर, पोलीस स्टेशनच्या बाहेर. हो. कधी परत येणार आहेत ते? ओ बाई, तुमची अडचण काय? हा, तक्रार नोंदवायची आहे का? कुणी हरवलंय का? का कुणी कोणाला मारलंय? का विक्रांत भोसले आलेत का नाही एवढं विचारायला फोन केलाय तुम्ही? तसं नाही, मी पत्रकार आहे. एका मर्डर केस संबंधी आमची ओळख झाली होती, पण मग त्यानंतर काही फोन नाही, काही नाही. म्हटलं विचारावं ना की इन्स्पेक्टर विक्रांत भोसले साहेब कुठे आहेत. बर, पत्रकार आहे का तुम्ही? हो. मग आता एक काम करा, मी जे सांगतोय ते नीट ऐका आणि छापा. इन्स्पेक्टर विक्रांत भोसलेची बदली झाली. कुठं माहिती नाही, परत कधी येणार माहिती नाही. ऑर्डर वरतून आली होती, समजलं? आता छापा आणि लवकर छापा, म्हणजे लोक इथं फोन करून आमचं डोकं खाणं बंद करतील. श्री राम जय राम जय जय. 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 काय आदिनाथ पंत, झाली का तयारी कोकणात जायची? हो, माझी झाली आहे. शुभ्राची झाली की लगेच निघू. श्रीराम श्रीराम. एक सांगू का आदिनाथा? बोला ना. चांगला निर्णय घेतला आहेस कोकणात जायचा. आता मोकळ्या मनाने जा, निश्चिंत होऊन जा. इथल्या चिंता डोक्यात घेऊन जाऊ नकोस. आणखीन एक, नुसतं शरीरानेच नव्हे तर मनाने देखील शुभ्रा बरोबर राहा. काय रे, काय झालं? तसं झालं असतं तर किती बरं झालं असतं. का नाही होणार? मनाने ठरवलं ना की सगळं होतं. बरोबर आहे ना, पण इथे ठरवणारा मी नाहीये ना. म्हणजे
ठरवणारे ते आहेत, पोलीस. कधी केव्हाही चौकशीसाठी बोलावून घेतलं तर ठरवलेल्या सगळ्या प्लॅनवर पाणी फिरू शकतं. नाही, आता तसं होणार नाही. खूप आशादायी विचार आहेत तुमचे आजोबा, पण विक्रांत भोसले तसा नाहीये. हा तुझा गैरसमज आहे असं मी म्हटलं तर त्याच्याविषयी तुझ्या मनात वाईट प्रतिमा तयार झाली आहे. आहेच, आणि ती काही मी मुद्दामून बनवून घेतली नाहीये. त्याच्या वागण्यानेच ती तयार झाली. या सगळ्या गोष्टी एकमेकांकडे बघण्याच्या दृष्टिकोनावरही अवलंबून असतात. बरोबर आहे, आणि त्याचा माझ्याकडे बघण्याचा दृष्टिकोन मी गुन्हेगार आहे असा असेल तर मी काही केलं तो बदलू शकत नाही. आणि तुझा त्याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन का बदलेल? आजपर्यंत शास्त्री कुटुंबाला त्रास देण्याव्यतिरिक्त केलाय काय त्याने?